नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवालीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्याला झालेली जखम काही दिवसात कशी भरून येते किंवा एका छोट्याशा बियाचे रूपांतर अवाढव्य वटवृक्षात कसे होते, या सगळ्यामध्ये निसर्गाची एक अद्भुत जादू आहे, जिला आपण म्हणतो पेशी विभाजन म्हणजेच सेल डिव्हिजन. आज आपण इयत्ता 10वीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा घटक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात होते ती पेशी विभाजन म्हणजे काय ह्यापासून. तर विद्यार्थी मित्रांनो, पेशी विभाजन म्हणजेच काय? आपल्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. जेव्हा एका जुन्या पेशीपासून नवीन पेशी तयार होतात, या प्रक्रियेलाच पेशी विभाजन असे म्हणतात. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, पेशी विभाजन म्हणजेच काय? सेल डिव्हिजन, ज्याला आपण काय म्हणतो बघा, सेल डिव्हिजन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेशी विभाजन म्हणजेच काय? जुन्या पेशीपासून नवीन पेशी तयार होणे. एका जुन्या पेशीपासून नवीन पेशी तयार होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. जो काही पहिला प्रकार आहे तो आहे असूत्री विभाजन. काय आहे बघा? असूत्री विभाजन. ज्याला आपण म्हणतो मायटोसिस. काय म्हणतो बघा? मायटोसिस. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही असूत्री विभाजन आहे हे अगदी साध्या पेशींमध्ये होते. उदाहरणार्थ जीवाणू. लक्षात आलं का? काय लक्षात ठेवायचं बघा? साध्या पेशींमध्ये होते. उदाहरणार्थ जीवाणू. त्यासोबतच जो काही दुसरा प्रकार आहे तो आहे सूत्री विभाजन. जो आहे सूत्री विभाजन, ज्याला आपण म्हणतो मायटोसिस. मायटोसिस. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, सूत्री विभाजन कुठे होते? हे आपल्या शरीराच्या जी काही कायिक पेशी म्हणजे सोमॅटिक सेल्स आणि मूल पेशी आहेत म्हणजेच स्टीम सेलमध्ये होते. आणि सूत्री विभाजन हे शरीराच्या वाढीसाठी गरजेचे असते. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही सूत्री विभाजन आहे हे कुठे होते? शरीराच्या कायिक पेशी, ज्याला आपण काय म्हणतो? सोमॅटिक सेल्स. सोमॅटिक सेल्स आणि मूलपेशी. मूळपेशी म्हणजे ज्याला स्टीम सेल्स यांच्यामध्ये होते. आणि हे का आहे रे? तर हे शरीराच्या वाढीसाठी गरजेचे आहे. शरीराच्या वाढीसाठी गरजेचे आहे. त्यासोबतच आता जे काही तिसरा प्रकार आहे ते आहे अर्धसूत्री विभाजन. काय आहे बघा? अर्धसूत्री विभाजन. ज्याला आपण मियोसिस असे म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही अर्धसूत्री विभाजन हे जनन पेशींमध्ये होते. म्हणजे जे काही जर्म सेल आहेत यामध्ये अर्धसूत्र विभाजन होते, ज्याद्वारे काय होतं रे? युग्मक म्हणजेच गॅमेट्स तयार होतात. अर्धसूत्री विभाजन कुठे होते? जनन पेशींमध्ये. जनन पेशींमध्ये म्हणजेच काय? जर्म सेल्स. आणि ज्याद्वारे काय होतात बघा? युग्मक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? गॅमेट्स तयार होतात. गॅमेट्स तयार होतात.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही परीक्षेमध्ये सूत्री विभाजनावर मोठा प्रश्न येतो आणि ह्या सूत्री विभाजनाचे प्रमुख 2 टप्पे असतात. पहिला आहे केंद्रकाचे विभाजन, ज्याला आपण काय म्हणतो कॅरिओकायनेसिस, आणि दुसरा आहे जीवद्रव्याचे किंवा पेशीद्रव्याचे विभाजन, ज्याला आपण म्हणतो सायटोकायनेसिस. तर आता आपण यातील पहिला टप्पा म्हणजेच केंद्रक विभाजन, ज्याला कॅरिओकायनेसिस म्हणतात, हे पाहूया आणि याचे पुन्हा मुख्य टप्पे पडतात ते आकृतीसह समजून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही सूत्री विभाजन आहे ह्याचे काय होतात रे प्रमुख 2 टप्पे. जे काही पहिला आहे हे काय आहे बघा, तर ते आहे केंद्रकाचे विभाजन. काय आहे बघा, केंद्रकाचे विभाजन, ज्याला आपण काय म्हणतो कॅरिओकायनेसिस. आणि जे काही दुसरा टप्पा आहे त्याला आपण काय म्हणायचे बघा, जीवद्रव्याचे किंवा पेशीद्रव्याचे विभाजन. जीवद्रव्याचे किंवा पेशीद्रव्याचे विभाजन, ज्याला आपण काय म्हणायचं आहे सायटोकायनेसिस. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आकृतीद्वारे हे समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे काय आहे बघा, केंद्रकाचे विभाजन म्हणजेच कॅरिओकायनेसिसचे टप्पे. त्यातील जो काही पहिला टप्पा आहे तो आहे अंतरावस्था, ज्याला आपण इंटरफेज असेही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही विभाजनाची काय असते रे पूर्वतयारी असते. यामध्ये पेशी स्वतःमध्ये DNA प्रकृती तयार करते आणि वाढवते. लक्षात आलं का? ह्यामध्ये जे काही हे बघा, हे केंद्रक आहे, हे केंद्रक स्पष्ट दिसते आणि जी काही गुणसूत्रे आहेत ही गुणसूत्रे धाग्यासारखी काय असतात रे विखुरलेली असतात. लक्षात आलं का? हे काय झालं रे की केंद्रकाच्या विभाजनाची ही अंतरावस्था. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही दुसरा आहे तो टप्पा पहिला, ज्याला आपण पूर्वावस्था म्हणतो, आणि तो प्रोफेज. लक्षात आलं का? आता ह्यामध्ये काय होतं तर बघा, जे काही धाग्यासारखी असणारी गुणसूत्रे आहेत तर इथे काय होतं रे, त्याचे घनीभवन सुरू होते. म्हणजेच काय, ती अकुंच आणि जाड होऊन त्यांच्या काय होतात रे जोड्या दिसून लागतात. आता बघा, हे जे काही तुम्हाला छोट्या छोट्या रेषांनी दाखवलेलं आहे म्हणजे जे काही केंद्रकावरण आणि जी काही इथं असणारी जी काही केंद्रिका नाहीसे होऊ लागतात आणि हे जे काही तारा केंद्र आहे हे दोन्ही ध्रुवांना जातात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता बघा, जे काही दुसरा टप्पा आहे तो काय आहे बघा, तर तो आहे मध्यावस्था, ज्याला आपण मेटाफेज असे म्हणतो. लक्षात आलं का? तर बघा, आता ह्यामध्ये तिसरी जी काही टप्पा आहे म्हणजे टप्पा दुसरा तिसऱ्या आकृतीमध्ये, तर बघा हे जे काही केंद्रकावरण आहे हे तिसऱ्या आकृतीमध्ये पूर्णतः नाहीसे होते. म्हणजे जो काही टप्पा दुसरा आहे ह्यामध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. आता बघा, सर्व गुणसूत्रे ही जी काही पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला काय असतात रे समांतर अशी काय होतात रे रचली जातात. दोन्ही जी काही तारा केंद्र आहेत आणि जी काही गुणसूत्राचे हा बघा, हा जो काही गुणसूत्राचा हा जो काही बिंदू यांच्या दरम्यान काय होतात रे, हे काय आहेत रे, हे प्रथिनांचे धागे तयार होतात. लक्षात आलं का? हे काय आहेत रे, प्रथिनांचे धागे. लक्षात आलं का? हे झाली मध्यावस्था. त्यानंतर जे काही टप्पा तिसरा म्हणजे जे काही चौथी आकृती आहे तिला काय म्हणायचे आपण पश्चावस्था किंवा ॲनाफेज. आता ह्यामध्ये काय होतं रे, टप्पा 2 झाल्यानंतर टप्पा 3मध्ये आता हे जे काही प्रथिनांचे धाग्यांच्या मदतीने काय होते रे, हे जे काही गुणसूत्र आहेत बघा, हे ते असणारी जी काही गुणसूत्र आहेत ह्यांचे विभाजन होते आणि प्रत्येक गुणसूत्राची काय होते रे अर्धगुणसूत्र जोडी वेगवेगळ्या दिशेला काय ओढली जाते म्हणजे खेचली जाते आणि ओढली जाणारी ही जी काही गुणसूत्रे केळाच्या घडांसारखी दिसतात. लक्षात आलं का? जसं आपण केळीचं घड ठेवतो ना तशा पद्धतीने काय दिसतात रे, ही गुणसूत्रे दिसतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता पुढील जो काही टप्पा आहे तो काय आहे बघा, अंत्यावस्था. काय आहे बघा, पुढील जो टप्पा आहे तो आहे अंत्यावस्था म्हणजेच टेलोफेज. आता बघा, जे काही पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे काय होतात रे, की आता पुन्हा काय होतात रे उलगडतात. लक्षात आलं का? आणि पुन्हा काय होतात रे पातळ धाग्यांसारखी तयार होतात. जसं आपण पहिल्या ह्याच्यामध्ये पाहिली ना गुणसूत्रे अगदी पातळ धाग्यांसारखी, तशीच जी काही अंतावस्थामध्ये पुन्हा काय होतात रे, ही गुणसूत्रे काय होतात रे पुन्हा
तयार होतात. म्हणजेच दोन्ही टोकांना काय होतं रे, बघा पुन्हा काय झालं रे, हे नवीन केंद्रकावरण तयार झाले आणि एका पेशीमध्ये काय होतात रे, 2 जन्य केंद्रके तयार होतात. लक्षात आलं का? आता बघा हे काय झालं रे, तर हे झालं केंद्रकाचे विभाजन म्हणजेच कॅरिओकायनेसिस. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पाहायचे जीवद्रव्याचे किंवा पेशी द्रव्याचे विभाजन म्हणजे सायटोकायनेसिस. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा जे काही ह्यामध्ये केंद्रकाचे काय झालं रे, विभाजन झाल्यानंतर पेशींचं सुद्धा काय होतं रे, विभाजन होते. आता बघा हे जे काही केंद्रकाचे विभाजन झाल्यानंतर काय होतं रे, ह्या पेशींचं सुद्धा काय होतं, विभाजन होते. आता बघा ही जी काही प्राणी पेशी आहे, ह्या प्राणी पेशीमध्ये काय होते रे, ही मध्ये खाच पडून पेशी काय होते रे, वेगळी होते. आणि वनस्पती पेशी, आता काय आहे, वनस्पती पेशीमध्ये जे काही हे पेशीपटल आहेत, हे पेशीपटल तयार होते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर चला विद्यार्थी मित्रांनो, आकृत्या तर समजल्या. तर जी काही पहिली आकृती आहे ही काय असते रे, विभाजनाची पूर्वतयारी. काय असते बघा, विभाजनाची पूर्वतयारी. लक्षात आलं का? त्यासोबतच आता काय आहे रे दुसरं, की ह्यामध्ये पेशी काय करते रे, स्वतःमध्ये DNA ची प्रतिकृती तयार करते. काय करते बघा, DNA ची प्रतिकृती तयार करते आणि वाढते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता जे काही पूर्वावस्थामध्ये काय होतात रे, गुणसूत्र आकुंचनाने जाड होऊन त्यांच्या काय होतात रे, जोड्या दिसू लागतात. लक्षात आलं का? हे इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचं. लक्षात आलं का? गुणसूत्रे आकुंच आणि जाड होऊन त्यांच्या जोड्या दिसू लागतात. त्यांच्या जोड्या दिसू लागतात. त्यासोबतच जे काही केंद्रकावरण आणि केंद्रक नाहीसे होतात आणि तारा केंद्र काय होतात रे, दोन्ही ध्रुवांना जातात. पण इथे काय लक्षात ठेवायचं, केंद्रक आणि केंद्रकावरण नाहीसे होतात. केंद्रकावरण नाहीसे होतात. त्यासोबतच जी काही टप्पा 2 म्हणजे जी काही तिसरी आकृती आहे, ह्यामध्ये काय होतात रे, की ही सर्व गुणसूत्रे काय होतात रे, विषुववृत्त प्रतलाला समांतर अशी रचली जातात. आणि जे काही ताराकेंद्र आहे, म्हणजे हे जे काही ताराकेंद्र आणि जे काही गुणसूत्र बिंदू ह्यांच्यामध्ये काय होतात रे, प्रथिनांचे धागे तयार होतात. काय लक्षात ठेवायचं, केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. केंद्रकावरण नाहीसे होते. त्यासोबतच काय आहे पुढील पॉईंट, की गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अशी रचली जातात. लक्षात आलं का? आणि प्रथिनांचे धागे कुठे, ताराकेंद्र आणि गुणसूत्र बिंदू. ताराकेंद्र आणि गुणसूत्र बिंदू दरम्यान प्रथिनांचे धागे तयार होतात. प्रथिनांचे धागे तयार होतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे झाली तिसरी डायग्राम. त्यासोबतच आता जी काही पुढील डायग्राम आहे ती काय आहे बघा, पश्चावस्था. आता बघा हे जे काही प्रथिनांचे धाग्यांच्या मदतीने काय होते, गुणसूत्रांचे विभाजन होते आणि गुणसूत्रांची अर्धगुणसूत्र जोडी प्रथिनांच्या धाग्यांच्या मदतीने
गुणसूत्रबिंदूचे विभाजन होते आणि प्रत्येक गुणसूत्राची काय होते रे अर्धगुणसूत्र जोडी वेगवेगळ्या दिशेला ओढली जाते किंवा खेचली जाते. वेगवेगळ्या दिशेला ओढली जाते. त्यासोबतच आता जे काही पुढील डायग्रॅम म्हणजेच केंद्रकाचे विभाजन जे काय आहे बघा कॅरिओकायनेसिसचा जो काही शेवटचा टप्पा अंतावस्था. आता ह्यामध्ये काय होतात रे की गुणसूत्रे पुन्हा उलगडतात आणि पातळ धाग्यांसारखे होतात आणि एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके म्हणजेच डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. लक्षात आलं का? हे विसरायचं नाही. इथे मी आकृतीमध्ये दिलेलं आहे गुणसूत्रे पुन्हा उलगडतात, पण इथे काय होते बघा एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके म्हणजेच काय डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. लक्षात आलं का? हे काय झालं बघा विद्यार्थी मित्रांनो केंद्रकाचे विभाजन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण पाहिलं हे काय होतं सूत्री विभाजन. लक्षात आलं का? तर सूत्री विभाजनामध्ये एका जन्य पेशीपासून 2 काय होतात रे जन्य पेशी तयार होतात व त्यांची गुणसूत्रांची संख्या समान राहते. आता वळूया अर्धसूत्री विभाजन म्हणजेच मियोसिस. तर विद्यार्थी मित्रांनो अर्धसूत्री विभाजनामध्ये 2 भाग आहेत. तर जो काही पहिला भाग आहे तो आपण समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा समजून घेऊया की अर्धसूत्री विभाजन म्हणजे काय. तर बघा हे जनन पेशीमध्ये होणारे विशेष प्रकारचे काय आहे बघा पेशी विभाजन आहे. लक्षात आलं का? या विभाजनात जी काही गुणसूत्र आहे ह्या गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा जी काही अर्धसूत्री विभाजनामध्ये जी काही पहिल्यांदा काय असते रे जी काही प्रारंभिक स्थिती म्हणजे काय असतात रे द्विगुणित जनन पेशी. लक्षात आलं का? 2n म्हणजेच गुणसूत्राची द्विगुणित संख्या. आता मनुष्यामध्ये किती असतात रे गुणसूत्र? तर ती गुणसूत्र असतात 46. लक्षात आलं का? तर आता ही जी काही द्विगुणित जनन पेशी आहेत ह्या पेशीपासून 4 एकगुणित जननपेशी तयार होतात. लक्षात आलं का? आणि या प्रक्रियेमध्ये पारगती म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर होते ज्यामुळे नवीन वैशिष्ट्ये किंवा विविधता निर्माण होते. याला आपण म्हणायचे अर्धसूत्री विभाजन. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा अर्धसूत्री विभाजन म्हणजेच काय की जनन पेशीमध्ये जर्म सेल ज्याद्वारे काय होतात रे युग्मक म्हणजेच गॅमेट्स तयार होतात. लक्षात आलं का? अर्धसूत्री विभाजन. अर्धसूत्री विभाजन म्हणजेच काय एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित जन्यपेशी तयार होतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो आता बघा ही आहे पूर्वावस्था. लक्षात आलं का? आता ह्यामध्ये काय होतं जे काही गुणसूत्र आहेत ही काय आहेत बघा ही काही गुणसूत्र आहेत. ह्या गुणसूत्रांचे घनीभवन होते आणि जे काही समजात गुणसूत्रांची जोडी जुळते व टेट्राड तयार होतात. लक्षात आलं का? ह्यांच्यामध्ये पारगती म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर होते. त्यासोबतच जे काही केंद्रकावरण नाहीसे होते किंवा जे काही केंद्रिका हे सुद्धा काय होते रे नाहीसे होते. आणि हे जे काही तारा केंद्र आहे हे दोन्ही ध्रुवाकडे काय केले जातात रे जातात. ही आहे पूर्वावस्था ज्याला आपण काय म्हणतो प्रोफेज. लक्षात आलं का? त्यानंतरचा जो काही दुसरा टप्पा आहे ते आहे मध्यावस्था. हा आहे भाग पहिला. हा काय आहे बघा अर्धसूत्री विभाजनाचा भाग पहिला. लक्षात आलं का? तर ह्यामध्ये काय सांगितले बघा जी काही दुसरी मध्यावस्था पहिली. तर मध्यावस्था पहिल्यामध्ये जे काही सर्व टेट्रा हे काय आहेत बघा पेशीच्या जे काही विषुववृत्तीय प्रतलावर समांतर रचले जातात आणि प्रत्येक समजात गुणसूत्रांची जोडी विरुद्ध ध्रुवांशी म्हणजेच हे काय आहेत रे जे काही विरुद्ध ध्रुवांशी प्रथिनांच्या धागांनी जोडलेले असतात. लक्षात आलं का? हे जे काही तुम्हाला दिसतात हे काय आहेत बघा प्रथिनांचे धागे. ही काय आहे रे तर ही आहे
त्या पेशी द्रव्याचे किंवा जीवद्रव्याची मध्यावस्था भाग पहिला. लक्षात आलं का? त्यासोबतच आता पुढे काय आहे बघा, पश्चावस्था. त्या पश्चावस्था म्हणजेच ॲनाफेज 1. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे काय होतं बघा, आता हे जे काही प्रथिनांचे धाग्यांच्या मदतीने जे काही समजात गुणसूत्रांची जी काही जोडी एकमेकांपासून काय होते रे, विभक्त होते आणि विरुद्ध ध्रुवांकडे ओढली जाते. लक्षात आलं का? त्यासोबतच जी काही बहिणी गुणसूत्रे अजूनही एकत्रच राहतात. लक्षात आलं का? ही झाली पश्चावस्था. त्यासोबतच आता भाग दुसऱ्यामधील जे काही पुढील अवस्था आहे ती काय आहे बघा, अंत्यावस्था. लक्षात आलं का? ह्याला आपण काय म्हणायचे, टेलोफेज किंवा सायटोकायनेसिस. लक्षात आलं का? आता बघा, ह्यामध्ये काय होतात की जी काही गुणसूत्रे दोन्ही ध्रुवांवर काय झालेली असतात रे, पोचलेली समजात गुणसूत्रे काय होतात रे, आता पुन्हा काय होतात रे, उलगडतात. लक्षात आलं का? त्यासोबतच नवीन केंद्रकावरण काय होते रे, इथे तयार होते. त्यासोबतच जे काही पेशीद्रव्य आहे ह्या पेशीद्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी काय होतात रे, इथे तयार होतात. लक्षात आलं का? आणि ह्याचा जो काही परिणाम आहे तो काय होतो, तर 2 एकगुणित पेशी इथे तयार होतात. म्हणजेच इथे काय होते रे, गुणसूत्रांची संख्या काय आहे बघा, गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? काय सांगितलं बघा, जी काही प्रारंभिक स्थिती आहे म्हणजेच काय की ज्या काही द्विगुणित जनन पेशीपासून काय होतात रे, की भाग पहिल्यामध्ये गुणसूत्रांची संख्या काय होती बघा, अर्धी होते. लक्षात आलं का? हा झाला भाग पहिला. म्हणजेच काय, मियोसिस भाग पहिला. ह्यामध्ये काय होते, हे जे काही गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. लक्षात आलं का? आता ह्यामध्ये आहे तो भाग दुसरा. काय आहे बघा, भाग दुसरा. हा आहे भाग दुसरा. ह्या भाग दुसऱ्यामधील जो काही टप्पा पहिला म्हणजेच तो आहे पूर्वावस्था दुसरा. लक्षात आलं का? आता ह्यामध्ये काय होतं की प्रत्येक पेशीत गुणसूत्रांचे घनीभवन होते. त्यासोबतच हे जे काही केंद्रकावरण आहे हे नाहीसे होते. हे जे काही तारा केंद्र आहे हे दोन्ही ध्रुवांकडे जातात आणि काय होतात रे, जे काही प्रथिनांचे धागे म्हणजे इथे तुम्हाला दिसतात आहे असे प्रथिनांचे धागे काय होतात रे, पूर्वावस्था सेकंडमध्ये तयार होतात. लक्षात आलं का? त्यासोबतच पूर्वावस्थानंतर येते ती मध्यावस्था. मध्यावस्थामध्ये काय होतात, आता ही जी काही प्रत्येक पेशी आहे ह्या पेशीमध्ये जे काही गुणसूत्र मध्यभागी म्हणजेच हे जे काही विषुववृत्तीय समांतर प्रतलावर काय होतात रे, ही विषुववृत्तीय प्रतलावर समांतर रचली जातात. लक्षात आलं का? आणि प्रत्येक गुणसूत्राचा हा जो काही गुणसूत्र बिंदू आहे काय असतो रे, हा गुणसूत्र बिंदू प्रथिनांच्या धाग्याशी जोडला जातो. बघा हे काय आहेत रे, हे प्रथिनांचे धागे आहेत. तर हा गुणसूत्र बिंदू कशाशी जोडला जातो, ह्या प्रथिनांच्या धाग्याशी जोडला जातो. हे कशामध्ये होतं, तर हे होतं मध्यावस्था दुसरं. लक्षात आलं का? त्यासोबतच आता मध्यावस्थानंतर पुढील जी काही टप्पा आहे तो आहे पश्चावस्था दुसरा. आता ह्यामध्ये काय होते, हे जे काही गुणसूत्र आहे ह्या गुणसूत्राचे होते विभाजन. लक्षात आलं का? आता बघा ह्यामध्ये जे काही बहिणी गुणसूत्रे काय होतात रे, वेगवेगळ्या दिशांना ओढली जातात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच जे काही पुढील टप्पा आहे तो आहे अंत्यावस्था दुसरा, ज्याला आपण टेलोफेज सेकंड किंवा सायटोकायनेसिस असे म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही गुणसूत्रे आहेत ही गुणसूत्रे काय होतात रे, पुन्हा हे ते नव्याने उलगडतात. लक्षात आलं का? पुन्हा नवीन हे काय होतं रे, हे केंद्रकावरण तयार होते आणि जे काही पेशीद्रव्याचे विभाजन होते म्हणजेच जे काही आपण इथं पाहिलेली द्विगुणित जनन पेशी आहे. लक्षात आलं का? ह्यापासून काय होते रे, तर ह्यापासून नवीन 1, 2, 3, 4 अशा 4 जन्य पेशी तयार होतात. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय बघा, जे काही आपण पाहिलेली काय होती रे, पेशीद्रव्य पाहिलं होतं तर त्यापासून काय झालं रे, 4 एकगुणित जन्य पेशी तयार झाला. म्हणजेच काय, ह्यामध्ये सुद्धा काय होते, गुणसूत्रांची संख्या अर्धी आणि 4 पेशी तयार होतात. लक्षात आलं का?
तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही मियोसिस भाग 2 आहे, हा काय आहे बघा, भाग 2. ह्या भाग 2 मध्ये काय होते, जे काही बहिणी गुणसूत्रे आहेत ह्या गुणसूत्रांचे विभाजन होते आणि 4 एकगुणित जन्य पेशी तयार होतात. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, अर्धसूत्री विभाजनामध्ये एका द्विगुणित जनन पेशीपासून, म्हणजेच बघा इथे भाग पहिला आहे की हे काय आहे बघा, अर्धसूत्री विभाजन, की भाग पहिल्यामध्ये आपण काय पाहिलं, एका द्विगुणित जनन पेशीपासून मियोसिस प्रक्रियेत 2 टप्पे होतात. हा झाला भाग पहिला. लक्षात आलं का? हा काय झाला, भाग पहिला, म्हणजे हा टप्पा पहिला. ह्या 2 टप्प्यातून काय होतात रे, की ह्या 4 एकगुणित जन्य पेशी तयार होतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं रे, तर आज आपण पाहिलं की सूत्री विभाजन. लक्षात आलं का? सूत्री विभाजन. आणि हे सूत्री विभाजनाचे काय आहेत रे, 2 प्रकार. केंद्रकाचे विभाजन हे आहेत केंद्रकाचे विभाजन, आणि हे काय आहे बघा, जीवद्रव्याचे किंवा पेशीद्रव्याचे विभाजन. लक्षात आलं का? त्याला आपण काय म्हणतो, सायटोकायनेसिस. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही अर्धसूत्री विभाजन, ज्यामध्ये भाग पहिला, लक्षात आलं का, ह्यामध्ये काय आहे, ज्या काही द्विगुणित जनन पेशीपासून भाग 2 मध्ये काय होतात रे, की 4 एकगुणित जन्य पेशी काय होतात रे, तयार होतात. तर आज आपण काय केले, हे जे काही सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन अगदी आकृत्यासह समजून घेतले. तर विद्यार्थी मित्रांनो, हा घटक परीक्षेला 5 गुणांसाठी विचारला जातो, त्यामुळे या आकृत्यांचा सराव नक्की करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या 10वीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या लेक्चरसाठी आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करत राहा. धन्यवाद.